राम कृष्ण सुंदर ते ध्यान
तुलसी हार रामकृष्ण हरी रिटर्न भेटा ना जेवढी ताकद पाहिजे रूप पाहता लोचनी रूप पाहता
सोडिला संसार सोडिला संसार माया तयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी सुख दुख साही अंगी सुख दुख साही अंगी किसी करने त्याच काम किसी करने त्याच काम किसी करने त्याच काम किसी करने त्याच काम भावे काले मागे भावे काले भावे काले मागे सुख दुख साही अंगे 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 सुखा मने गोळी सुखा मने गोळी विठ्ठल कृपेची गोवळी विठ्ठल कृपेची भावे काले मागे मागे काले मागे काले काले मागे मागे काले मागे मागे हरि
सोडिला संसार सोडिला आ
चित्ताईशी नको देव आठवण, चित्ताईशी नको देव आठवण, जेणे देवाचे चरण अंतरे ते. आलिया वचन राम नाम ध्वनी, ऐकावे ते कानी ऐशी गोडी. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विन जीवा दुःख देतो. आलिया वचन राम नाम ध्वनी, ऐकावे ते कानी ऐशी गोडी. तुका म्हणे राहे अंतरी शीतळ, तुका म्हणे राहे अंतरी शीतळ. शांतीचे ते बळ क्षमांगी, आलिया वचन राम नाम ध्वनी, ऐकावे ते कानी ऐशी गोडी. वर्णानामर्थ संघाणाम, वर्णानामर्थ संघाणाम, रसाणाम छंदसामपि. मंगलानामंच करतारो, वंदे वाणी विनायको. छबि ललित कमला कोटि संत, नवनील अंबर धारिणी. शशिवलिन कंज विलोचनी, श्री चंद्रिका मृदुहासिनी. आनंद घन गोविंद मन, मंदिर अनन्य निवासिनी. घनश्याम सहित चातिरकी, घनश्याम हिता मोरनी. योऽन्त प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्ताम्, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्यावुंशहस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वचनायिका कमलापती, वचनायिका कमलापती. वचनायिका कमलापती. वचनायिका कमलापती. माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची. वचनायिका कमलापती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती. वचनायिका कमलापती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती. अलंकापुरी रम्य सिंहस्तनस्थं, पदं भोजतेजं स्फुरदिक् प्रदेशं. विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम्. ॐ नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय, 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 ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणाकरा दयाला, करुणाकरा दयाला, करुणाकरा दयाला. तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो.
विठ्ठल माऊली याचा पूर्ण बेस कमी कर, फक्त ट्रबल द्यायचं. माझी विठ्ठल माऊली प्रेम पान्हा पान्हावली कुरवाळूनी लावी स्तणी नवजे दुरे जवळून तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस कुरवाळूनी लावी स्तणी नवजे दुरे जवळून तुकाराम 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 नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम धन्य तुझो समर्था धन्य तुझो समर्था नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम धन्य तुझो माधवला चित्ताईशी नको देव आठवण जेणे देवाचे चरण अंतरे ते आलिया वचन रामनाम ध्वनी ऐकावे ते कानी आईशी गोडी मत्सराचा ठाव शरीरे नसावा मत्सराचा ठाव शरीर नसावा लाभे विन जीवा दुःख देतो आलिया वचन रामनाम ध्वनी ऐकावे ते कानी ऐशी गोडी तुका म्हणे राहे अंतरी शीतळ शांतीचे ते बळ क्षमांगी आलिया वचन रामनाम ध्वनी ऐकावे ते कानी ऐशी गोडी. बीड प्रांत, या बीड प्रांतामध्ये बालाघाट नावाचा परागणा, या बालाघाट नावाच्या परागण्यामध्ये किंवा बीड प्रांतामध्ये ज्ञानोबरायचे वंशज कुलकर्णी पदाचा पदभार स्वीकारून काम करता ज्यांच्या अधिपत्याखाली ते शालिवान राजे ज्यांची राजधानी असलेली आत्ताच पैठण आणि त्यावेळेच असलेलं प्रतिष्ठान, शालिवाहनाचं राज्य संपलं आणि यादवगिरीचं साम्राज्य आलं. राजा रामदेव राय सिंहासनावर बसला आणि कुलकर्णी पदाची अख्त्यार त्यांच्या ताब्यात गेली. पण या बीड प्रांतामध्ये बालाघाट नावाचा परागणा, या परागण्यामध्ये करंज आडनावाचा इनामदार यानं बंडाचं निशाण उभारलं देवगिरी साम्राज्याच्या विरोधात आणि पैठणवरून फरमान निघालं, या करंजकराला जिवंत मारा किंवा मुसक्या बांधून आमच्या पुढे हजर करा. फरमान ज्ञानोबरायच्या वंशजांच्या नावानं आजही भंडारकरांकडे पुण्यात ते फरमान पाहायला मिळतं. कपाळाला लावलं ईश्वरी आदेश म्हणून तलवार उचलली, हर हर महादेवची गर्जना केली. 1 वर्ष घमासाने युद्ध झालं. सौभाग्य असं की करंजकर मारला गेला, युद्ध जिंकलं, बंड मोडीत निघालं. पण दुर्भाग्य असं की ज्ञानोबरायचे एक वंशज धारातीर्थी पडले. उरलेल्या वंशजांना वैराग्य आलं. नको रुक्या टुक्याचा हिशोब, नको तलवारीचा खणखणाट, नको कुलकर्णी पदाची मुजोरदारी, बास आपण परमार्थ पथिक व्हावं म्हणून ज्ञानोबरायचे वंशज परमार्थाच्या वाटेला लागले. आणि काय भाग्य त्यांना आशीर्वचन मिळालं, कुळाला आशीर्वाद मिळाला तो गहिनीनाथांचा. आणि गहिनीनाथांच्या कृपाशीर्वादाने या कुळामध्ये ज्ञान जन्माला आलं. ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयवते सुखाचे कुंभ. माऊली अवताराला आले
ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. अमृतानुभवाला पूर्णविराम मिळाला. चांगदेव 65 चांगदेवाच्या गळ्यात उतरली. हरिपाठ वारकऱ्याच्या कंठामध्ये गुजराव करू लागला. त्याचे तरंग इंद्रायणीच्या पाण्यावर उमटले. नभांगणाला भिडले. नभांगणाला भिडल्याबरोबर ज्ञानोबराच्या चेहऱ्यावर आनंदाची ललकारी उमटली. सद्गुरूपी दादाकडे पाहिलं. दादा अवतार संपवा वाटतो दादा. आता ज्ञाना काम संपलं दादा. वघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. निवृत्ती दादानं शिळा सरकवली. महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. पुढे 300-350 वर्ष महाराष्ट्र अंधारात चाचपडत राहिला. कुणी एका जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, कुणी ज्ञाना जन्माला येतो का, कुणी नामा जन्माला येतो का, आलाच नाही हो. जात्यात दाणे भरडावेत अशी महाराष्ट्र मुलखाची माती माणसं भरडत राहिली. मुघलांच्या घोड्याच्या टाफाखाली माती रक्तरंजित झाली. आया बहिणींच्या ची लक्तर वेशीला टांगली. मूर्तीच्या विटंबना झाल्या. मंदिराचे कळस कापले. धर्म त्राही 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 करू लागला. आणि मग विश्वनियंत्यानं खाली वाकून पाहिलं आणि आपल्या मुकुटातला एक मणी, आपलं तेज, आपलं ओज, आपला श्वास, आपला प्राण दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावर देहू गावामध्ये टाकला. तो तुकोबरायाच्या रूपानं. तुकोबरायाच्या रूपानं. इंद्रायणी मोठी भाग्याची. 40 मैल धावली फक्त. किती? 40 मैल. पण जगातल्या सगळ्या गंगेला जिचा मत्सर वाटावा. मत्सर या शब्दाचा वैदांतिक अर्थ असा आहे, मत्सरती इति मत्सराहा. माझ्यापेक्षा पुढं गेला की मागच्याच्या मनामध्ये जे कंपायन, जे उद्भावन, जे स्पिरिट, जी स्पंदनं तयार होतात त्याला मत्सर असं म्हणायचं. यमुनेनं फक्त श्रीकृष्णाला पाहिलं. शरयूनं फक्त प्रभू रामचंद्रांना पाहिलं. पण माझ्या इंद्रायणीनं 3 धर्मयोद्धे मांडीवर खेळवले, वाढवले, बहरवले आणि साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला. उजव्या मांडीवर ज्यांना खेळवलं, 700 श्लोकांवर 9000 ओव्या ज्यांनी लिहिल्या, अवघ्या विश्वाला तुम्ही आई होणार आहात का हा क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह मागं ठेवून समाधिस्थ झाले. नासा सुद्धा अजून शोध घेत आहे की माऊलीचे चैतन्य किती पर्सेंटेज मध्ये आहे. करीतो भजन बाबा बाळ छंदू. खर तर साधकाचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानियांची संजीवनी, योग्यांचा मुकुटमणी, कैवल्याचा पुतळा, चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, आकाशाचं व्यापकपण, धरतीचं धारिष्ट्य, आचार्याचं आचार्यपण, देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, कर्णाचं दातृत्व, गुलाबाची कोमलता, समुद्राची खोली, आईचं वात्सल्य ज्यांच्याकडे होतं, भगवी पताका आडवी टाकून जगातले योगी पोसण्याचं आणि धष्टपुष्ट करण्याचं काम ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यातून अमृतपान भगवी पताका आडवी टाकून ज्यांनी केली ते विश्व माऊली या इंद्रायणीनं उजव्या मांडीवर खेळवले. मध्यभागी बापापेक्षा जास्त लढाया ज्यानं केल्या, 140 लढाया केल्या, पण एकही लढाई कधी हरला नाही. एका पायावर घोडा वळवणारा या विश्वात एकमेव योद्धा झाला, ज्याला 13व्या वर्षी 16 भाषा येत होत्या. हिंदी, इंग्रजी, हिब्रू, पाली, संस्कृत, मराठी. वयाच्या 13व्या वर्षी ज्यानं बुद्धभूषणम सारखा ग्रंथ लिहिला. वयाच्या 13व्या वर्षी ज्यानं नखशिकांत नावाचा ग्रंथ लिहिला. हा औरंगजेब अहमदनगरला मरताना म्हणतो, ये मराठे अपने बच्चे को क्या खिलाते क्या मालूम, अगर एक शंभू जैसा शेर का छावा मेरे जन्नत में पैदा होता तो हिजड़ों की फौज मुझे खड़ी करनी ना पड़ती. मेला रे मेला मेला मेला, बिगर पगडी घालता मेला. आणि माझा शंभू राजा शहीद झाल्यावर कैक वर्ष महाराष्ट्र बिगर कुंकवाचा, बिगर मालकाचा, बिगर धन्याचा, अरे बिगर मंगळसूत्राचा झुंजत राहिला. हे बळ महाराष्ट्राच्या माणसाच्या मनामनात, सह्याद्रीच्या कणाकणात आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या धमण्यात भरण्याचं काम ज्या राजानं केलं. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात मुची, पहा चाळूनी पाणे पाणे इतिहासाची. तो नरवीर छावा छत्रपती शंभू राजा मध्यभागी इंद्रायणीनं मांडीवर खेळवला. डाव्या बाजूला इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला बहर आला, ज्यांनी भंडारा भामचंद्र गोराड्याला भाऊबंद मानलं, ज्यांनी दगडाचे टाळ केले, पक्षांना सुस्वरानं भजन आळवायला लावलं, 4200 अभंगाची निर्मिती केली, त्याचे 28,000 चरण. त्या 28,000 चरणातल्या एका 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 अक्षराला
पांडुरंग परमात्म्याशिवाय कुणाचा स्पर्शच होऊ दिला नाही वाणीला. खर तर वाणीला व्यभिचार करू दिला नाही. निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकारामध्ये 15 दिवसात या भामचंद्र पठारावर आणला आणि तुम्हा मला भोगण्यासाठी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी रिकाम करून दिलं. खर तर खिशात नाही धान, समाजात नाही मान, घरात मोडकी खाट, पाणी प्यायला फुटका माठ, शेवटी वैकुंठाची वाट. आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू जगद्गुरु तुकोबराय. चित्ताचं परमेश्वराशी असलेलं कनेक्शन आणि आम्हाला तुझं रूप, तुझं नाम इंद्रियाद्वारे कसं भोगता यावं आणि ते भोगल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये कोणत्या गुणांची वृद्धी व्हावी, त्या सद्गुणांची झालर ठेवून आम्ही जगामध्ये कोणते कोणते गुण अंगीकारावे आणि संतत्व पदाकडून परमेश्वराच्या चरणावर लीन व्हावं याचं काहीच चिंतन आजच्या अभंगात करून जातात. विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबरायचा प्रथम दिन. महाराष्ट्रामध्ये अनेक गड प्रचलित आहे, त्यामध्ये अजून एक इतिहासामध्ये नोंद व्हावा, सुवर्ण अक्षरानं इतिहासामध्ये नोंद व्हावा असा एक गड निर्माण झाला पाटोद्याजवळ. त्याचं नाव विठ्ठलगड. मायबाप, सगळ्यांनाच परमात्मा त्या पिंडामध्ये ताकद देत नाही. काही व्यक्ती निर्माण करतो परमात्मा त्याच्या प्रचार प्रसारासाठी आणि त्या पिंडामध्ये आपली शक्ती टाकून देतो. सगळ्यांना जमत नाही. काहींना घरं सुद्धा स्वतःची बांधता आली नाही. हे बहिणाबाईनं तर असं माणसाला कान फटलंय. बहिणाबाई माणसाला प्रत्यक्ष मारल्याशिवाय कधी कळाली नाही. बहिणाबाई म्हणते तिची उलुशीच चोच तेच दात आणि उठ, तुला दिलं रे देवान 2 हात 10 बोट. पण पक्षी किती हुशार आहे सांगू. पहिलं घरट बांधते मग अंडी घालते. माणसं पहिली लग्न करतात आणि मग घरात पार्टिशन टाकतात. काय करतात? सगळ्यांनाच घर बांधता येतील असं नाही, पण आपलं घरही चांगलं केलं, प्रपंचही चांगला केला आणि परमार्थ सुद्धा महाराष्ट्रामध्ये अगदी उंचीचा केला. एवढंच नाही, अरे जी माणसं संप्रदायातल्या कुणाला जुमानायची नाही मंडळी, मला सांगा, ही सगळी मंडळी जमा झाली आणि आज लांबून लांबून लोक आलेली आहेत. नंतर फार मोठ्या महाराज लोकांची कीर्तन आहे, साधने नाही. आणि हे खरं बोलतोय, उपासानं बोलत नाही. इतरत्र आम्ही उपासानं बोलतो, पण या सप्ताहामध्ये उद्यापासूनची कीर्तन राजहंसाचीच आहे. मध्ये माझं कीर्तन म्हणजे उगाच नळानं सागराला पाण्याचं महत्व सांगण्यासारखं आहे. इथं पणतीनं सूर्याला प्रकाशाचं महत्व सांगण्यासारखं. एवढे दिग्गज माणसं पडलीत. परंतु बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, माझ्या बुद्धीला जो स्पर्श होईल, परमात्मा जी कृपा करील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करेल आणि पळण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबरायांनी अनेक अंगाने विचार केला तर एक चिंता असावी तुकोबरायांच्या जीवनामध्ये. वारंवार माणसाच्या जीवनात चिंताच आहे, संतांनाही चिंता आहे आणि परमार्थिकाला प्रपंचिकाला सुद्धा चिंता आहे. एवढंच काय, लहान मोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत चिंता आहे. हाय की नाही मला सांगा. आता माझ्या पुढे कोट्याधीश बसलेत, पण चेहऱ्यावर प्रसन्नता आहे का मला सांगा. चिंताच नाही. मोबाईल स्मार्ट वापरल्यानं कधी माणूस स्मार्ट होत नाही. ज्याची स्माईल स्मार्ट आहे, ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, साधनेचं बळ आहे, अंतकरण शुद्ध आहे आणि चारित्र्य संपन्न आहे, तो माणूस खरा स्मार्ट आहे. काय उग काय, माणसानं प्रसन्न असावं सदैव. आणि ज्याचं मन प्रसन्न आहे त्याचं रिफ्लेक्शन त्याच्या बॉडीवर, त्याच्या इंद्रियावर आपोआप होत असतं. बरं का. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धीचे साधन. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन. मोक्ष बंधन सुख समाधान इच्छान, सुख समाधान इच्छान. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन करा रे प्रसन्न,
प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मायबाप, चिंता नावाचा समूळ जगाला झालेला रोग आहे. संतांनाही झाला, देवालाही झाला आणि जीवालाही झाला, तिघांनाही झाला. ऐका, पण देवाला जो रोग आहे ती संतांची सेवा करावी. बायकांची बाळंतपण देखील संतांची केली. संतांच्या बायकांची देवानं बाळंतपण केली. त्यांच्या घरी राबावं, त्यांच्या घरी राहावं, लक्ष्मी सहित नारायणानं थांबावं ही त्याची इच्छा, त्याची चिंता आहे. संतांची चिंता आहे. कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, पुसावेची ह्याची वाटे, जो जो भेटे तयाशी. आणि संसारिकाची चिंता आहे. माझा संसार पूर्ण होईल का? संसार कधीच पूर्ण होत नाही दादा. मला सांगा, फुलातला सुगंध गेला की फुल उकिरड्यावर, भुईमुगाच्या शेंगात दाणे, त्या शेंगामधला दाना काढला की टरफल उकिरड्यावर, आणि याच्यातलं एकदा चैतन्य निघून गेलं का हे मसनवट्यावर. कुठं? 7 दिवसाचं आयुष्य. रविवारी जन्माला आला, सोमवारी मोठा झाला, मंगळवारी लग्न झालं, बुधवारी पोरं झाली, गुरुवारी पोरांची लग्न केली, शुक्रवारी नातवांची तोंड पाहिली, शनिवारी पाटोद्या शिवाजी चौकात गेला, छातीत कळ निघाली, अँब्युलन्स मध्ये घातला, बीडला नेला, रविवारी तिरडीव घालून आणला. किती दिवसाचं आयुष्य. हा, मध्ये बालत्व पेढा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. काय भजनाशी उरलं ते पाहेगा. मला सांगा, आयुष्य गेलं. सगळ्यांना चिंता आहे. जीवाला तर इतकी चिंता आहे गड्या, इतकी चिंता आहे. मला सांगा, प्रसन्न राहावं माणसानं. आणि ज्याने सगळं सोडलंय ना ते संत आहेत, त्यांना मोक्षाची चिंता आहे. कधी कधी भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर सुद्धा वेगळं तेज असते मायबाप, वेगळं तेज असते, निर्भयता असते त्याच्याकडे. त्याने जग सोडलं. तुकोबराय म्हणले, छिद्राचा आश्रम, उंदरांची कुळवाडी. आमच्याकडे काय? छिद्राचा आश्रम आहे आणि उंदराची कुळवाडी. तुमच्या कोंबड्या कोण चोरून नेईल, पोरं किडनॅप करील, तुमच्या बंगल्यात चोरी होईल. मला सांगा, उंदरांची कुळवाडी म्हणजे प्राणी पाळणं, जनावर पाळणं. आता उंदर ज्यानं पाळली त्याच्याकडे कोण येतो काय त्याच्याकडे? मला कधी कधी भिकारी सुद्धा. मी ना त्या दिवशी शिर्डीला कथा केली आणि जात असताना एक भिकारी दुपारी झोपला होता रस्त्यावर. संस्थांना कथा ठेवली होती, रामकथा करून निघालो आणि झोपलेला होता. त्याच्या अंगावर ऊन आलं. मी म्हटलं, ओ उठा ना, ऊन आलं. म्हटलं, जाऊ महाराज, दुपारी 1 ते 3 आपलं दुकान बंद असते. काय म्हणला? कोण म्हणते? भिकारी. त्यानं ते भिकेचं भांड असं पालथं घातलं होतं. म्हणलं, ते तरी उलट ठेवा ना. म्हणला, महाराज, ते पालथं असलं म्हणजे आपलं शटर बंद आहे, आपल्या दुकानाला काही शटर नाही. मी म्हणलं, उलट ठेवा ना, 1-2 रुपये तरी कोणी टाकेन. म्हणला, लोक हरामी असतात महाराज, 1-2 रुपये टाकतात आणि माझी कोटी रुपयाची झोप मोडतात. म्हणला, काय करतात? कोण म्हणते? भिकारी. मी म्हणलं, शेवाळे महाराज, त्याचं दुपारी 2 वाजता पालथय, तुमचं रात्री 2 वाजता उलथय. तांदळी महाराज, विचार करण्याजोगी गोष्ट आहे. रात्री 2 वाजता जर मला तांदळी भावानं फोन केला ना, तारीख घेता का, तरी मी लगेच डोळे चुळीत बसती का बघतो. आमचं रात्री 2 वाजता उलथय. यांचं बरं हे काही मागतच नाही, घेतही नाही. तर काय करावं? यांची कीर्तन देवासाठी आणि आमची कीर्तन तुमच्यासाठी. विठाला 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 लाला विठाला विठाला विठाला. सांगा, भिकारी. विस्टन चर्चिलकडे एक जण मनुष्य गेला, भिकारी. पहाटे 5 वाजता गेला भीक मागायला. बरं का, दारावरची बेल वाजवली. कोण जातं 5 वाजता भीक मागायला? मला सांगा. भीक मागितली, बेल वाजवल्याबरोबर विस्टन चर्चिलनं दरवाजा उघडला आणि उघडल्याबरोबर त्याला म्हणला, हा काय टाइम आहे भीक मागायला यायची? तो म्हणला, ओ साहेब, द्यायचे द्या, अगर नका देऊ, पण माझ्या धंद्यात इंटरफेअर नाही करायचं. किती वाजता यायचं ते मी ठरवणार. कोण म्हणतंय? 100 पाऊंड त्यानं त्याला दिले. किती दिले? भिकारी निर्भय आहे तो. आपण भीतियुक्त अंत करणार नाही. किती आहे? कारण आपली कर्म चांगली नाही. आता बघा ना, सगळीकडे एकच आहे मायबाप. कोणत्याही गावात जा, अशी शंकराची मंदिरं भरभरून व्हायला लागल्या सध्या. 2 वर्ड इथे, एक अंडरवर्ल्ड आहे, एक अप्पर वर्ल्ड आहे. अंडरवर्ल्ड गुंड लोक चालवतात आणि अप्पर वर्ल्ड आम्ही लोक चालवतो. कोण चालवतं? अंडरवर्ल्डची लोक तुम्हाला पिस्तूल दाखवून घाबरतात आणि आम्ही काही सांगून घाबरतोय सध्या. काय कळत नाही तुम्हाला? बरं, तुमच्या डोक्याला गंज लागलाय. शंकराच्या पिंडीला बेल चिटकून कुठं पोरग पास होत असतं का? होईल का? मला सांगा. वाटोळ होईल त्या पोराचं. त्याला अभ्यास करू द्या. काय करू द्या? ते एकच त्यांचं ब्रीद वाक्य झालं, 1 लोटा जल सब समस्या का हाल. शंकर एवढा पागल नाही.
नका पाणी नका घालत जाऊ, गारटला शंकर निमोनिया झाला. पहिलं नीट वागायला शिका. घराचे लॉज बनवले तर खानावळ्या बनवल्या, झोपायापुरतं यायचं, जेवायापुरतं यायचं. घरातल्या भिंती असतात, झुंबरं असतात, पण घरातली माणसं रडतात. ही परिस्थिती आहे. नवरा बायकोची नाती वास मारायला लागल्या सध्या. फक्त सेंट मारून दिवस चालू आहे. कसे? हा, हॉलमध्ये हसायचं आणि बेडरूम मध्ये जाऊन रडायचं. हॉलमध्ये सुद्धा कणून हसायचं. कसं? बापाचं पोऱ्याचं नातं चंद्राचं सूर्याचं झालंय. काय झालंय? कसली कीर्तन, कसलं काय पाणी घालता. अरे असं कर्म करा, असं कर्म करा. शंकरानं येऊन तुमच्या दाराची कडी वाजवली पाहिजे. हे जीवन असलं पाहिजे. सकाळ अशी घालवा की दिवस सुखाचा जाईल, आणि दिवस असा घालवा रे का रात्र सुखाची जाईल, आणि रात्र अशी घालवा का सकाळी तोंड दाखवायला लाज नाही वाटली पाहिजे. काय बोललो मी कळत असेल तर पहा. लहानपण असं घालवा की तरुणपण सुखाचं जाईल, आणि तरुणपण असं घालवा की म्हातारपण आनंदाचं जाईल, आणि म्हातारपण असं घालवा की मरण आनंदाचं येईल. झाकल्या घटीचा दिवा, नाही का? आणि देव म्हणले, ज्यानं माझं आयुष्यभर स्मरण केलं त्याला मी सांभाळत असतो. शेवटच्या क्षणी मी सांभाळतो ना. देह वैकल्याचा वारा झणी लागेल या सकुमारा, आत्मबोधाचा पांजिरा श्वेत ते. मला बरीच लोक भेटतात आणि म्हणतात, महाराज आम्ही कीर्तनाला जातो, गडावर दर्शनाला जातो, पण जे गावात 2 नंबर करते, नालायक वागते, त्याची परिस्थिती चांगली, आम्हालाच दुःख का? लोकांच्या मनात हा बेसमेंटचा प्रश्न आहे, तेवढा सोडवतो आणि पुढे जातो. गावात जे वाईट वागताय त्याची चांगली परिस्थिती ना, तुम्ही तुमचं बेसमेंट हलू देऊ नका चित्ताचं, बरं का? तरंग येऊ देऊ नका, त्याच्यावर स्थिर राहा. विष्णू सहस्रनामामध्ये त्वष्टात नाव आलं. त्वष्टा म्हणजे तासणारा. मला सांगा, लाकूड जर सुताराच्या ताब्यात भेटलं, सुंदर बनवेल का विनाश करेल त्याचा? सुंदर बनवेल, डोर बनवेल, विंडोज बनवेल त्याची. आणि जर समजा सुताराच्या ताब्यात नाही भेटलं आणि एखाद्या बाईची नजर गेली त्या लाकडावर, जिच्याकडे घरी चूल आहे, काय होईल? चुली जाईल ना. मग त्यापेक्षा तासून घेतलेलं बरं ना. जो वाईट वागतोय त्याला चांगले दिवस ना देव त्यालाही तासतोय, आणि जो भजन कीर्तन करतोय ना त्यालाही तासतो. फक्त फरक एवढा आहे की जो वाईट वागतो त्याचे चांगले दिवस ना देव त्याचं पहिलं पुण्य तासतोय, पुण्य संपवतोय, कारण त्याला मरताना सडत मारायचं आहे. काय करायचं? आणि जो आयुष्यभर भजन करतोय पण दुःख आहे ना, त्यानं बेसमेंट हलू देऊ नये, फार स्थिर राहावं साधकानं, त्यानं चित्ताला तरंग येऊ देऊ नये, रामनामाप्रती प्रेम ठेवावं, चित्ताला हलू देऊ नये. कारण ज्याला दुःख आहे आता भजन करताना, देव त्याचं पहिलं पाप संपवतोय, कारण मरताना त्याला कुशीत घ्यायचे. काय करायचं? 6वा अध्याय काढा. भगवंत गीतेत म्हणतात, भिकाऱ्यांना आवाज दिल्यावर सुद्धा मी जातो आणि भक्तांना आवाज दिल्यावर सुद्धा जातो. फरक एवढा आहे का भिकाऱ्यांना आवाज दिल्यावर जातो आणि भक्तांना आवाज द्यायच्या अगोदर जातो. मला दम निघत नाही परमात्मा म्हणतात. किती वैशिष्ट्य आहे. पण मूर्ख माणसं कळत नाही. अवजानंती मामुडा मानुषीम तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम. मूर्ख माणसं काय देवाला जाणतील? देवाला जाणत नाही. आणि ज्यांचं बॉक्स लाईफ आहे की नाही, बॉक्स लाईफ, त्यांना तर देवच कळाना झालाय. सध्या बॉक्स लाईफ झालंय, फ्लॅट संस्कृती आली, माणसं सुद्धा फ्लॅट झाली. काय झाली? संपलं सगळं आयुष्य, काही राहिलं नाही. मला सांगा, बेडरूम नावाचा बॉक्स आहे, तिथं दिवस रात्र फिरत राहते. नंतर मोबाईल नावाचं बॉक्स हातात आहे, त्याच्यात त्याचं आयुष्य घुसले. तिथून बाहेर निघालं, बाथरूम नावाच्या बॉक्समध्ये जातं, बेडरूम मध्ये, तिथं स्नान करतं. तिथून आलं का टिफिन नावाचं बॉक्स उचलतं, गाडी नावाच्या बॉक्समध्ये बसतं, ऑफिसच्या बॉक्समध्ये जातं. कुठं जातं? तिथून परत येतं, परत बेडरूम मध्ये, नंतर टीव्ही नावाचं बॉक्स 2-4 तास त्यात, का परत बेडरूम मध्ये झोपलं. ही बॉक्स लाईफ आहे ना, याच्यातून बाहेर येत नाही. तुम्ही भाग्यवान समजा का त्या बॉक्सच्या लाईफ मधून आपण कीर्तनात आलो. याचा अर्थ आपण आपली दिनचर्या तोडली. काय झालं? आणि नवीन काहीतरी केल्याशिवाय हाताला काही मिळत नसतंय. म्हणून कीर्तन प्रवचन ऐकत जा, जीवन बदलून जाईल गड्या. काही गोष्टी आयुष्यात एकदाच करायच्या, काही गोष्टी रोज करायच्या, काही 3 वर्षातून करायच्या, काही वर्षातून करायच्या, आणि काही रोज करायच्या. काही गोष्टी आयुष्यात एकदाच करायच्या. एकम विवाह, लग्न कधी करायचं? एकदाच, परत भानगडीत पडायचं नाही. एकम विवाह, त्रैवार्षिक कुंभ, 3 वर्षात कुंभ केला पाहिजे. देवस्थानम गमनम प्रतिवर्षम
देवस्थानाला रोज गेलं, दरवर्षी गेलं पाहिजे, चित्त शुद्ध केलं पाहिजे, साधना केली पाहिजे, अनुष्ठान केलं पाहिजे. ज्याला कुंभाला 3 वर्षात जायला नाही मिळत त्याने दरवर्षी पंढरीची वारी करावी, तो सुद्धा कुंभच आहे. ऐका ना, मी तुम्हाला सांगून जाईल काय काय करायचं. एकम विवाह त्रैवार्षिक कुंभम देवस्थानम गमनम प्रतिवर्षम प्रतिदिन व्यायाम रोज झाला पाहिजे की नाही मला सांगा. काहींनी व्यायामच सोडून दिला नाही. संडासमध्ये सुद्धा रश्या टांगल्यात बसायला आणि उठायला. काय करत मला तर काही कळा ना. मी सांगितलं आरोग्य जपलं पाहिजे कडे. बायको मेली ना परत लग्न करतात लोक, पोरं परत होतील, नवरा मेला परत मिळेल, संपत्ती कमवता येईल, पण देहाचं वाटोळ झालं ना एकदा, याच साधनानं साध्यापर्यंत पोहोचायचं. याला जपलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जपलं पाहिजे. व्यायाम रोज. अरे पूर्वीच्या काळी प्रातर्विधीला गेली ना तरी 4-5 किलोमीटर चालून येत होती लोक. म्हणजे पूर्वीची लोक घरात खायची. कळेल दमादमान. काय तसं ताण नका घेऊ. बापू असल्यामुळे थोडं लिमिट आहे मला. तुम्हाला मी सांगू का, आता बाहेर खातात. संडास कुठं बांधून ठेवलं. सगळं उलट आणि आई चाललंय. तसं काय काळजी करायची काही कारण नाही. तुम्ही आता हुशार व्हाल. ऐका, खर तर व्यायाम रोज झाला पाहिजे. प्रतिदिन व्यायाम. दान रोज झालं पाहिजे. रोज. परमपूजनीय बोधे बाबा होते ना, माऊलीच्या मंदिरात जाताना दक्षिणापेटीत 5 रुपये टाकायचे, भिकाऱ्याला 5 रुपये द्यायचे आणि 5 रुपये संस्थेतल्या विद्यार्थ्याला द्यायचे रोज. दान अर्जुना तद्दानम श्रेष्ठम सुरभम. कोणतं देश काल परत्वे पाहून दिलेलं दान. कोणालाही देत नका जाऊ. योग्य काळात दिलं पाहिजे. सध्या दानाची सुद्धा व्याख्या आहे. 1 डझन केळी घेऊन वृद्धाश्रमात जातं आणि अख्ख्या महाराष्ट्रभर स्टेटसला फोटो ठेवतं. काय करत ती काय म्हातारी खात्यात का मला सांग. काय करावं लोकांना. सध्या ते स्टेटसचं बी अवघडच आहे. त्या मोबाईलचंच अवघड झालंय. बाकी लांबची गोष्ट आहे. मला यायची अभंगावर सोडतो. वेदांतही सांगतो, सगळं विज्ञान सांगतो, अध्यात्म सांगतो, काही नाही तसं वेळेत कीर्तन सोडितो. तुम्हाला ऐका, सध्या स्टेटसचंही अवघड, त्या मोबाईलचंच अवघड झालंय. तरुण पोरं संडासमध्ये मोबाईल घेऊन जातात. काय करत असतील हो. तिथून मेसेज करतोय शुभ सकाळ. कुठून? R&D करण्याचा सब्जेक्ट आहे हा. तुम्ही हसू नका. ही तरुण पिढी बर्बाद व्हायला लागली या मोबाईल पायी. रात्र जागी आहेत. यांना निद्रानाश झालाय. डोळ्याच्या भोवती काळी वर्तुळ झालेत. अल्झायमर नावाचा आजार होऊ पाहतोय. मेंदू सुकायला लागला यांचा. तुम्ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे. हसण्याचा विषय. ते तिथून मेसेज करतोय शुभ सकाळ. तिकडून मेसेज येतो शुभ सकाळ मित्राचा. काय करतो याला सांगता येत नाही ना. मी आतमध्ये हे म्हणतो मी नाश्ता करतो. कुठं? अरे किती दुर्दैव आहे. आम्हाला कळालं पाहिजे जगणं किती गोड असलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर आम्ही उठलं पाहिजे. पोरांनी व्यायाम केले पाहिजे. तरुण कुणाला म्हणावं? युवक वेगळा आणि तरुण वेगळा. सध्या तरुण आहेत, युवक नाही. तरुण कुणाला म्हणावं? ज्याला संध्याकाळी आणावं लागतं धरून. आणि युवक कुणाला म्हणायचं? युधिष्ठिराचं आचरण, वसिष्ठाचं ज्ञान आणि कर्णाचं दान ज्याच्याकडे, त्याला युवक म्हणायचं. काय म्हणायचं? संपत्ती रे युवक भारताची. पूर्वीचा काळ होता. आमच्या देशात नगारे तुतार्याचा आवाज यायचा. अरे आखाडे होते, दुधाची दुकानं होती. आता घोंगराचा तबल्याचा आवाज यायला लागला. आमचा देश बायकी झाला का काय याचा विचार मनात येऊ लागला. 65 वर्षाचा बाप 22 वर्षाच्या पोराच्या चितेला अग्निडाग देतो. 55 वर्षाची आई तोंड बडून चितेपाशी रडते. अरे 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 19-20 वर्षाची तरुण सुंदर बायको 6 महिन्याच्या मुलीला घेऊन पिंडदानासाठी हजर राहते. आमचा भारत चाललाय कोणत्या दिशेला याचा विचार करण्याची गरज आहे. रोज दान झालं पाहिजे. रोज. दासबोधातली ओवी सांगू काय? ज्या दिवशी पुण्य नाही व्यर्थ गेला दिवस पाही, तया यमा करुणा नाही करावे पुण्य तात्काळ. मला सांगा, अरे व्यर्थ. रोज काय काय झालं पाहिजे? व्यायाम, दान, ज्ञान रोज ग्रहण झालं पाहिजे. अपडेट राहिलं पाहिजे माणसानं. चांगली व्याख्यानं, चांगली प्रवचनं, चांगली कीर्तनं. आपल्या मेंदूमध्ये 1000 बिलियन सेल्स काम करतात. किती? 1 बिलियन म्हणजे 10,000 मिलियन. 1 बिलियन इंटू 10,000 मिलियन इज इक्वल टू करा. मेंदूची कपॅसिटी किती मोठी आहे. मेंदूला आपण देतो काय? इटिंग, फायटिंग, शॉपिंग अँड स्लीपिंग. काय देतो?
इटिंग, फायटिंग, शॉपिंग अँड स्लीपिंग. मॉल आले पण माणसं स्मॉल झाली. सोन्याच्या चैनी आल्या पण बेचैनी जोरात वाढली. अध्यात्म मुरायला पाहिजे. नुसतं अध्यात्मात असल्यासारखं दिसता कामा नये, ते मुरलं पाहिजे गड्या. आणि जोपर्यंत मुरत नाही ना, पिकली आसेन कडूपण गेले तैसे आम्हा केले. त्या अवस्थेला जाणं महत्वाचं आहे. अरे नुसत्या माळा घातल्या, गण लावला, बुक्का लावला, आणि ते म्हणतोय मी मांसाहार सोडला आणि माळ घातली. तुला देव भेटणारच नाही आयुष्यात. विषयातल्या यादीतले आत्ताशी 2 विषय सोडलेत. कोणते? दारू सोडली, मांसाहार सोडला. त्यात काय नवल आहे? अजून विषयाची यादी फार मोठी आहे. एक जण माझ्याकडे आला, म्हणला महाराज माझा 10 लाख जप झाला. म्हणलं मातीत गेला. तू का सांगतो कशाला? करायचं काम कर. मोजायचं काम पंढरीचा पाटील करीन. कोण करीन? तू सांगतच बसू नको. माझ्या एवढ्या वाऱ्या झाल्या, काय नवल आहे? येड्या बाबळीला सुद्धा मुंगळा खालीवर एरझाऱ्या करतो. युटिलिटी काय ते नको सांगू, इटर्निटी काय ते सांग. बदल काय झाला आयुष्यामध्ये? वारी करताना आम्हाला लाईफ मॅनेजमेंट काय शिकायला मिळालं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही परमार्थ म्हणजे बुक्का लावला आणि माळ घातली आणि धोतर घातलं का बहुरूपी सुद्धा कपडे बदलतो. प्रत्येकाला कळतं हाऊ टू बिहेव, कसं वागायचं हे काय सांगावं लागतं काय? लग्नाला जायचं मी कशी कपडे घालणार, मी कीर्तनाला आलो कुठं बसणार, अरे हे सांगावं लागत नाही. पण हे बहुरूप्याचं जीवन आहे. जसा आहे तसा प्रेझेंट होणं तेच भगवंताला अपेक्षित आहे. मी तुला जसा पाठवला होता ना शुद्ध, तसाच येताना माझ्याकडे शुद्ध ये. मी तुला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. हे जीवन आहे. विठाला 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 विठाला. मी सांगत होतो प्रतिदिन व्यायाम, दान, ज्ञान, संगष्टनम. संगत सुद्धा चांगल्याची पाहिजे. कुणाची पाहिजे? संगत चांगल्यांची पाहिजे. उगा येड्या गबाड्याची संगत करू नका. आयुष्य वाया जाईल, काही उपयोग नाही. ज्याला चांगलं करायचं ना, प्रतिदिन व्यायाम, दान, ज्ञान, संगष्टनम कुर्वेन तो कल्याण इच्छुका. ज्याला कल्याण करायचे, ज्याला भिवंडी करायची त्यानं नाही केलं तरी चालते. पण ज्याला कल्याण करायचं ना, त्याने ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की आयुष्यात एकदा काय करायचं, 3 वर्षात काय करायचं, वर्षात काय करायचं आणि प्रतिदिन काय करायचं. चिंता प्रत्येकाला. इथं मी होतो आणि तुकोबरायनं सुद्धा चिंताच पडलेली आहे बरं का. चिंता पडलेली आहे कारण चित्ताला सगळ्या गोष्टीची आठवण आहे आणि चिंता प्रत्येकाकडे आहे. तुम्हा आम्हाला चिंता आहे, चिंता आहे. चिंता झोपू देत नाही. अवघ्या विश्वाला झालेला रोग आहे चिंता. म्हणजे काय? झोपू देत नाही, तुम्हाला जीव देत नाही. त्याचं नाव चिंता आहे. एकाला गुलाबजामुन एवढे आवडतात, एवढे आवडतात, ते लग्नाला गेलं, गुलाबजामुन आहे, आता उचलला तोंडात घालणार तेवढ्यात पाटोद्याच्या पोलीस स्टेशन मधून फोन आला पीआयचा. आज दुपारी मर्डर झाला. ज्याचा मर्डर झाला त्यानं तुम्हाला शेवटचा कॉल केलेला आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला या. आता गुलाबजामुन प्राणापेक्षा आवडतं, मुथ्थाशेत आता खायचंच आहे. आणि तेवढ्यात फोन आला बाबा. अरे घाम सुटला. गुलाबजामुन ठेवून दिला, खाली उठलं, घरी निघालं, मित्राला फोन केला, वकिलाला फोन केला आणि घरात पाऊल ठेवणार तेच त्या पीआयचा परत फोन आला की साहेब माफ करा बरं, 1 नंबर चुकीचा लागला म्हणून तुम्हाला कॉल केला. आता बायकोला म्हणतंय जेवण काय केलंय. तिकडची बारी हुकली मंगल कार्यालयातली. ती म्हणते बेसन भाकरी आवडत नाही पण 2 खाल्या निवांत झोपलं बघा. चिंता नसली की माणसं सुखी राहतात. चिता चिंता समख्याता बिंदू मात्र विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. या महिला वर्गांना सुद्धा किती चिंता आहे मला सांग बरं. स्ट्रेस मॅनेजमेंट नेहमी वरून खाली होतं, खालून वर होत नाही, कधीच नाही होत. मला सांगा, आपण जर बायकोला शिवी दिली, देतोच, तेवढं चांगलं काम आपण कधी ना कधी करतो. शाबास, विठ्ठल गडावर तरी खरं बोलले तू. आता ह्या बिचाऱ्या काय करतील? हे काय आपल्याला शिव्या देतील का? मर्यादा आहे ना पतिव्रतेच्या. ती शिव्या देत नाही पण ती लेकराला 2-3 वेळा चांगला हाता घालून काढते. काय करते? तणावाचा निचरा खाली होतो ना. बरं लेकरू काय करीन? आई बापाला मारीन का? ते चौकात जातो कुत्र्याला दगडे हानीत बसते. काय तणावाचा निचरा असा खाली 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 होत राहतो होत. मला सांगा, खरं तर बीडचा मनुष्य त्यानं पाटोद्याकडे पोल्ट्री टाकली. 2024ला फार टेन्शन आहे लोकांना, चिंतेच. त्यानं पोल्ट्री कोण टाकतंय? ज्याच्याकडे तामस गुण आहे आणि ज्याच्याकडे राजस गुण आहे तो पोल्ट्री टाकतो. ज्याच्याकडे सात्विक गुण आहे ना तो नर्सरी का टाकतो? काय टाकतो? नर्सरी. इंग्लिश मिडियमला शब्द ऐकूनच गेला. नंतर त्या नर्सरीतल्या पोरांची मुंडकी मुरगाळी हा भाग नंतरचा आहे.
मुरगळले आपण. तो भाग नंतरचा आहे, मी बोलेल ऐका. पोल्ट्री टाकली, लॉस मध्ये 1 वर्षभर पोल्ट्री चालली. त्यानं मॅनेजर नेमला होता इथं. तो बीडवरून एक दिवस आला. लाज वाटते का? माझ्याकडे काय पैशाचं झाड आहे तिकडे, दर महिन्याला तुला पैसे आणून द्यायला. या महिन्यात जर पोल्ट्री नफ्यात आली नाही तर तुला कामावून काढून टाकीन. आता मालकाचं चिंता कुणा, टेन्शन कुणावर आलं, स्ट्रेस कुणावर आला? मॅनेजरवर. बरं का, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, नाही त्याची अवकळा, तुका म्हणे ताळा कसाही अन्वय लावा. ज्याच्याकडे ताळा आहे त्याची कधीच अवकळा नाही, आणि ज्याची अवकळा झाली त्याचा कधीच ताळा लागलेला नाही. नाहीच लागला ना. 9 महिन्याची इंद्रिय दिली, 90 वर्ष झालं तर ती वापरायची कशी कळायला नाही. कुठं ताळा लागला मला सांगा. काल तर एक म्हातारी माझ्याकडे आली, आता कथा संपवली, 70-70च्या आसपास असं. मला म्हणली बाबा माळ घाल. मी मला आश्चर्य वाटलं. म्हणलं आता या वयात माळ घालून काय करणार? म्हणलं आई तरुणपणात तो माळ का नाही घातली, आता काय घालती? म्हणली बाबा मला काय चावत आहे का? म्हणलं कधी उद्धार वहिनीचा मला सांगा बरं. आता अहो मी कधी कधी विचार करतो, आम्ही असतो परमार्थात, पण परमार्थातही नाही प्रपंचातही नाही. आमच्या समस्यांची चिंता आमच्याच आहे. मी सकाळी काल्याचं कीर्तन केलं कथा संपून, कोणाळी म्हणून लातूर उदगीरच्या पुढे. असा चोपदार नाचला, असा चोपदार नाचला, असा चोपदार नाचला, तुम्हाला काय सांगू. त्याला अंदाजच नाही का आपली बायको कीर्तनाला आली आणि आपल्याला पाहते. घरी गेल्यावर त्याची बायको म्हणली का हो, त्यांच्याकडे जेवायला होतो मी ऐकतो. म्हणली का हो आज लय जोर आला होता काय नाचायला? तो म्हणला नाही बुवा तसं काही नाही. मग म्हणली महाराजांचं कीर्तन आवडलं का? तो म्हणला नाही बुवा तसंही काही नाही. मग महाराज ओळखीचे होते का? म्हणला नाही बुवा तसंही काही नाही. मग नाचत काय लावते एवढी? तो म्हणला रामकृष्ण हरी झालं तेव्हा धोतर झुरळात घुसलं, झुरळ धोतरात घुसलं. जय विठ्ठल झालं तरी बाहेर निघालं नाही. काय आता लोकांच्या दृष्टीने ते नाचते कशात? त्याचे प्रॉब्लेम त्याला माहिती ना काय. तसं लोकांचं झालंय, दिसतात परमार्थात पण अडचणी ज्याच्या त्यालाच माहिती. खरं परमार्थात कुणीच नाही. हा मला सांगा, माऊली म्हणले मिठाची हत्ती नळा खाली गेली आणि आंघोळ करायला बसली, कधी परत जशीच्या तशी लो. लवणाची कुंजिरी सुंदलिया लवण सागरी. जवळ जे ना त्याच्यावर ध्यान नाही, त्यामुळे चिंता आहे. ऐका मला सांगा, बनियन जवळची का शर्ट जवळच? लक्ष काय हो जास्त? शर्ट. बायको जवळची का आई जवळची? आई. जाऊ का घरी मी? बायको जवळची का आई जवळची? मोकळं बोला, त्याला काय कोण नाही ऐका इथं. ऐका मला सांगा, जवळच्या लक्ष नाही. हे मध्ये फॉरेन मध्ये आता एक पेपर डिक्लेअर झाले बरं का, त्यांनी पब्लिश केले. त्यांनी 10 पोस्टमार्टम केले. एका माणसाच्या हृदयाच्या बाजूला एक गाठ आहे. त्यांना असं वाटलं की अजून कुणाचं पाहू, तर दुसऱ्याच्या निघाली, तिसऱ्याच्या निघाली, पण पोकळ गाठ आहे. मी वाचला तो पेपर. जसं मी माईक मध्ये बोलतो ना, याला ऊर्जा लागते, लाईट आहे म्हणून माईक चालू आहे, तसं हार्ट चालण्यासाठी, हृदय चालण्यासाठी सारखं असं करते, पंपिंग करते, काहीशे लिटर रक्त प्युरिफायर करते दिवसभरात, पण त्याला सुद्धा लाईटीची गरज आहे. मग ते फॉरेनर जे रिसर्च करणारे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ती गाठ ओपन केली की आतमध्ये काहीच नाही, पण तिथूनच ऊर्जा सप्लाय होते आणि हृदय चालतं. तैसा हृदयामध्ये मी रामू का असता सर्व सुखाचा राम. मला सांगा, आम्ही मानत नाही तो भाग वेगळा आहे, पण परमात्मा आहे. चिंता प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला चिंता, जीवाला चिंता, महिला वर्गाला चिंता आहे. खात्या पित्या घरची बाई बघा, बंगला गाडी नवरा सगळं चांगलं आहे, तरी फूक मारली तर उडून जाईन. काय आजार झाला तिला? चिंता नावाचा रोग झाला. तिचा नवरा अजून कहर करतो, तिच्या अंगावर 10 तोळे दागिने आणून घालतो. निस्तेज असलेली ती ताई खुंटीवर कसं दागिना अडकवतात किंवा खुंटीवर ओझा अडकवावं असं पाहत राहतं. लहान लहान मुलांना तणाव आहेत, या पोरांना ताण आहे. प्रज्ञाशोधमध्ये पास होईल का, अजून कुठं राहील का, बापाच्या अपेक्षा. बापाला 10वीचा निकाल वाचता येईना इंग्लिश मिडियमचा आणि पोराला डॉक्टर बनवायचे. नर्सरीत जाणारं पोरग पाहिलं ना, त्याची ती स्कूल बॅग, ते सगळं चंद्रावरून एलियन कसा उतरतो असं चालतं ते रोज. आणि मग मला आश्चर्य वाटतं, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. एवढंच नाही, तुकोबरायांचं प्रमाण आहे, मुंगीवरी भार गजाचे पालन. मुंगीवर हत्ती ठेवल्यासारखं झालंय हो त्या पोरांचं. त्यांना दाबलंय तुम्ही, आणि दाबलं नाही, इतकं दाबलंय का त्यानं सू कधी करायची शी कधी करायची हे सुद्धा तुमच्या मनावर आलंय. काय तुमचे गुलाम नाही ते,
पोरग जन्म घेतं परमात्म्याच्या इच्छेनं, तुम्ही त्याला गुलाम बनवू पाहताय. काय करताय तुम्ही? गुलाम बनवू पाहताय. असं चालत नाही. तुम्ही त्याला वयात येतपर्यंत ठीक आहे, जवळ घ्या. माझ्याकडे येतात ना, महाराज हे खूप त्रास देते, खूप त्रास देते. मी सांगत असतो मग ते व्यवस्थित आहे, त्याच्याबद्दल काही विचारू नका. त्रास देत नसेल ना तेव्हा मला येऊन सांगा, मग म्हणायचं काहीतरी प्रॉब्लेम याच्यात. काय अहो सोपं आहे का? ती बाई म्हणली महाराज रोज नवीन काहीतरी उपद्व्याप करतंय. नवीन उपद्व्याप करणं सुद्धा काही सोपं नाही, सोपं नाही. त्याच्या मेंदूला तेवढ्या आयडियाज निर्माण व्हाव्या लागतात तेव्हा ते करते. काय कळतंय का मी काय बोलतो ते? हा, हे काय सोपं नाही. रोज एकच गोष्ट करीन माणूस, पण नवीन नवीन आयडिया शोधणं. आणि ज्यावेळी तुम्ही त्याला दाबता त्यावेळी त्याच्या मेंदूच्या आयडियाज बंद होतात. आणि मग ते ग्रॅज्युएशन झालं, BSc BCom मध्ये म्हणते तुला कर ना काहीतरी. तुझ्या मेंदूला काही कळतं की नाही स्वतःहून काय करायचं? ते दाबलं कुणी? कळतंय का मी काय बोलतो ते? हे आम्हाला कळत नाही. म्हणजे कृष्ण आणि राम सांगताना मी बऱ्याच, आज सकाळी सांगितलं मी कृष्ण सांगताना, कृष्णाच्या काळात उत्सव होते, आता मनोरंजन आहे. काय मनोरंजन आहे? मला सांगा उत्सव कसे? कुणाच्याही लग्नात आपण स्वतःहून जात होतो, वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला प्रॅक्टिकली जात होतो ध्यान. आता मोबाईलवरच कॉपी पेस्ट करतो, विषय संपला. मला सांगा इतका रोबो झाला माणूस. पूर्वीच्या काळी हे बँजो बिंजो लग्नात वाजवायचे, मनोरंजन उत्सव असायचा. आता डीजे आले, यंत्रवत डीजे लावायचा. आता फंक्शन झालं, मनोरंजन झालं, पण उत्सव राहिला नाही. काय बोलतोय मी? कळत असेल तर पहा. कृष्णानं आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, बऱ्याच गोष्टी आम्ही त्या पाळल्या नाही, तो भाग वेगळा आहे. आणि म्हणून चिंतनाच्या अंगाने जाताना लहान लहान पोरांना चिंता आहे सध्या की मला सांगा, बायको वकिलाची असू द्या, डॉक्टरची असू द्या, इंजिनियरच्या, पहिली आई बरी होती. पोरग जर मुतलं त्या जागेवर ती झोपायची आणि कोरड्या जागेवर लेकराला झोपवायची. बाळाचं सुख बाळाला. नारवल्या वनिजती इडीगाई हंबरुनी प्रेम पाण्यानं भिजती. आता बायको कुणाची असू द्या, वकिलाची असू, डॉक्टरची, महाराजाची असू, झोपायच्या अगोदर त्या पोराला वडीत नेती, त्याची पेंडी चेन खुलती बाथरूम मध्ये, त्याला दम देती, कर सू कर सू. अरे पण त्याच्या टाकीत पाणी नको का? कुठून आणीन ते काय धरणाहून पाईपलाईन करायची? म्हणजे त्यानं सू कधी करायची, शी कधी करायची हे सुद्धा तुम्ही कंट्रोल ठेवायला लागले. त्यामुळं फुलं कोमेजली. काय झालं? यांच्यावर बर्डन आलं आणि मग ही फाशी घ्यायला लागली. लहान लहान पोरं सुसाईड करायला लागली. 10वीच्या जालन्याच्या पोरानं आत्महत्या केली मध्ये. त्यानं लिहून ठेवलं सुसाईड नोटमध्ये, मम्मी पप्पा मला 10वीचा अभ्यास पेलवत नाही आणि तुमची कटकट थांबत नाही, त्यापेक्षा मी माझं आयुष्य संपून टाकतो. अरे सगळीच लेकरं कलेक्टर होणार नाहीत, सगळीच लेकरं तहसीलदार होणार नाही, सगळीच लेकरं महाराज होणार नाही. तुमचं लेकरू चांगलं नागरिक जरी घडलं तरी समजावं आपली कुस धन्य झाली. काय झाली? तुम्ही फार जास्त ताण घेऊ नका. ज्यानं चोच दिला त्यानं चारा दिला. सध्या चिंता आहे, तुकोबरायांना चिंता आहे बरं का. आता चित्त म्हणजेच काय? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, 11वं मन, त्याला चित्त म्हणा, त्यालाच अंतकरण म्हणा. हृदय म्हणजे चित्त नाही बरं का. हृदय वेगळं. हृदय हा स्थूल देहाचा मांसल भाग आहे. चित्त दिसत नाही पण काम करते. मन दिसत नाही पण काम करते. अजून पुढे बोलू. मनानच तुम्हाला भिकारी केलंय. बरं मन जिकडे जाईल ना तिकडं सगळीच इंद्रिय आपोआप जातात. मन एवं मनुष्याणाम कारणम बंद मोक्षयो. ज्ञानोबराय सांगतात मनाचा स्वभाव इच्छे ते चढवी, वायू तत्वाचे अंतर, भुलीचे कुहर, बुद्धीचे द्वार, झाकलेचे नी याचं नाव मन. इच्छेला चढवतं. पाठोद्यामध्ये राहणारा एक जण म्हणला, बुद्धी म्हणते आज काल आहे बरं का विठ्ठलगडावर. मन म्हणते चला जेवायला. बुद्धी म्हणते वेडा आहे का, 7 दिवस तू गेला नाही रे, तिथं ओळखतील ना तुला. मन म्हणतं एवढ्या गर्दीत कोण ओळखायचं मला, घेऊन आलं इथं. आणि या भजन कर्यांपैकी एकानं ओळखला. म्हणला राम भाऊ तू तर 7 दिवस इकडे दिसला नाही, आज कस काय रे? मन म्हणते ओळखलं बरं का, चला माग. आणलं कुणी होत? इच्छे ते चढवी. मायबाप किती भिकारी पहा. मी तुम्हाला सांगू का, उदाहरण प्रॅक्टिकली सांगतो. आळंदीत होतो त्या दिवशी, दर्शन घ्यायच्या अगोदर मला एक भिकारी भेटला. म्हणला महाराज 10 रुपये द्या ना. मला 2 कीर्तन होती त्या दिवशी. मोकळ्या मनानं 20 रुपये दिले. किती? मोकळ्या मनानं 20 रुपये दिले. म्हणलं काय फरक पडायचा, 20 रुपये दिले. दर्शन घेतलं, माऊलीच्या बाहेर आलो. ते भिकारी परत माझ्याकडे आलं. म्हणला महाराज अजून 20 रुपये द्या. मी म्हणलं आता कायला तुला पाहिजे? म्हणला माझ्या मैत्रिणीला द्यायचे. कुणाला? मला तर अटॅक आला. म्हणलं भिकाऱ्याला मैत्रीण? म्हणलं तुलाही मैत्रीण आहे का? मला तिच्यामुळेच मी भिकारी झालोय. काय झालं? तसं तुमच्या मनानेच तुम्हाला भिकारी केलं. मला सांगा, कानाला आवाज चांगला ऐकावा लागतो पण आनंद कुणाला आहे?
मनाला आहे, दिसत नाही त्याला. जिभेला गोड खाऊ वाटतं पण तृप्ती कशाला आहे? डोळे वाईट नजर ठेवतात एखाद्या स्त्रीला, भोगावं कुणाला लागते? मनानं इच्छा व्यक्त केली, इच्छे ते चढवी. आपल्या पाटोदेच्या 2-4 बाया निघाल्या लग्नाला. 5-6 किलोमीटर जायचे, 2-4 पोरं आहेत. आणि तेवढ्यात रिक्षावाला आला, म्हणला बाई बसता काय रिक्षात? ती म्हणजे किती पैसे घेशील? म्हणले 20-20 रुपये. प्रत्येकीला 2-2 पोरं. म्हणजे मग पोरांचे किती घेशील? ते म्हणजे तुम्ही बसले तर पोरं फुकट. बाया हुशार होत्या, म्हणले मग पोरांनाच घेऊन जा. आम्ही पायी येतो म्हणे. तसं मन गेलं की सगळं फुकट. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, आता होत इथं गेलं गेलं अभयात. ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला स्थिर व्हायचंय ना, मनोमार्गे गेला हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. मला सांगा ना, किती उदाहरणं सांगता येतील मनाची, किती उदाहरणं. म्हातारा म्हातारी बरं चित्त दिसत नाही पण ओढ घेतय, धाव घेतय विषयांकडे बरं का. जिव्हार असणेकडे ओढी, शिष्णासी रती सुखाची गोडी. नाथबाबांनी फार वर्णन केलं. प्रत्येक गोष्टीला इंद्रिय धाव घेतय, चित्त धाव घेतय, पण इंद्रियांना त्यांच्या मागे पळवतय. म्हातारा म्हातारी दोघही आता एकटेच राहतात बरं का, पोरं शिकायला. आता म्हातारा हुशार असते, कधी कधी चित्त धावतं. एक बाबा तर मला म्हणले महाराज तुमचं कीर्तन कुठे आहे? म्हणलं मुंबईला आहे. म्हणलं मी का मुंबईला पाहिला? मी अजून पाहिलं नाही. म्हणलं बसा, तुम्हाला काय न्यायचंय म्हणलं डोक्यावर. तिथं कीर्तन झालं, 17व्या मजल्यावर जेवण. लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्ट खाली आली, डोर ओपन झाला. त्या बिल्डिंग मध्ये राहणारी एक म्हातारी पटकन घुसली, डोर बंद केला. माझ्याकडे गायक वादक पाहायला आले. म्हणलं जाऊ दे, तिला वर जायची घाई झाली. परत बेल दाबली, परत बटन दाबलं, लिफ्ट खाली आली. एक 20-22 वर्षाची तरुण सुंदर मुलगी लिफ्ट मधून बाहेर आली. ते म्हातारं माझ्याकडे पाहून रडायला लागलं. मी म्हणलं बाबा काय झालं? म्हणलं चुकलंच आपलं, जरा म्हातारीला आणायला पाहिजे होतं. मी म्हणलं का बरं? म्हणलं मला असं माहीतच नाही मुंबईत हे मशीन आहे. कोणतं? हा तुम्हाला कळालं, हुशार आहे तुम्ही. म्हातारी घालायची, मुलगी काढायची. म्हणजे बघा आता म्हणलं गौऱ्या गेल्या ना तरी चित्त शांत राहतंय का? विठाला 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 विठाला. चित्ताला धाव आहे चित्ताला. चित्त दिसत नाही पण काम करत. डोळ्याने किती स्वरूप पाहिली तरी 1000 चेहरे पाहिले तरी 1001 क्रमांकाचा चेहरा पाहावा लागतो. मला सांगा ना, कधी कधी माणसानं विचार करावा की आयुष्यामध्ये अजातवाद आहे, विवर्तवाद आहे, आरंभवाद आहे, दृष्टीसृष्टीवाद आहे, खंडन मंडन वाद आहे. या वादानं जर चित्ताला तुम्ही जपलं, चित्ताला सांगावं तू अंश कुणाचा आहे. आद्य गुरु शंकराचार्य सांगतात अंश आणि अंशी एकच आहे, आणि इतर दर्शनकार सांगतात अंश वेगळा आणि अंशी वेगळा. आद्य गुरु शंकराचार्य सांगतात बाबा तसं नाही, गुलाबाची पाकळी वेगळी झाली म्हणजे गुलाब वेगळा आणि पाकळी वेगळी असं अजिबात नाही. ऐका, आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात गुलाबापासून पाकळी जरी वेगळी झाली तरी पाकळी कुणाची आहे? गुलाबाची. तसा जीव जरी जन्माला आला तरी तो ईश्वराचाच अंश आहे. कोण आहे? चित्ताला कामाने एका देहाचे अवयव, तो कामाने एका देहाचे अवयव, तो कामाने एका देहाचे अवयव, तो एका देहाचे अवयव, तो कामाने एका देहाचे अवयव, तो कामाने देहाचे, तू कामाने एका देहाचे अवयव, तू कामाने एका देहाचे अवयव. दुःख जीव भोग पागे, सुख दुःख जीव आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, भक्त भागवत, भक्त भागवत. अजातवाद सांगतो, समुद्राचं पाणी समुद्रात आहे तोपर्यंत लोक नमस्कार करतात. समुद्राला नमस्कार केला तरी सगळ्या गंगेला नमस्कार
जसं राघवाला किंवा केशवाला नमस्कार केला की सगळ्या देवांना नमस्कार, तसं समुद्रात स्नान केलं की सगळ्या गंगेत स्नान केल्याचं पुण्य आपोआप मिळतं. समुद्राचं पाणी वाफ्यात आलं, मीठ तयार झालं. मिठाच्या गुणी गाढवावर भरल्या. हे जीवरूपी मीठ म्हणायला लागलं, बरं झालं समुद्राला सोडलं, गाढवावर बसायला मिळालं. कोण म्हणतंय? हे जीवरूपी मीठ. नुसतं मीठ नाही, कोणत्या समुद्राला? परमात्मा रूपी समुद्राला. तिथून गुणी टेम्पोत गेल्या, तिकून घाटाला लागल्या, त्यानं बंगले रस्ते पाहिले, मग हे मीठ जास्त उड्या मारायला लागलं. बरं झालं समुद्राला सोडलं, गाढवावर बसायला मिळालं, गाडीत बसायला मिळालं, रस्ते चांगले पाहायला मिळाले. तिथून होलसेलरच्या दुकानात आलं, तिथून रिटेलरच्या दुकानात आलं. एक म्हातारी सकाळी उठली, तिनं स्नान केलं, बाजारात गेली, दुकानदाराला 5 रुपये दिले, पदरात मीठ घेतलं, घरी आली, मडक्यात ठेवलं, वरून मडकं झाकण ठेवलं आणि ह्या मडक्यातल्या मडक्यात मीठ दिवसभर उड्या मारीत राहिलं. बरं झालं समुद्राला सोडलं, गाढवावर बसायला मिळालं, गाडीत बसायला मिळालं, घर मिळालं, आई मिळाली. म्हातारी सकाळी उठली, स्नान केलं, दुसऱ्या दिवशी तुळशीला पाणी घातलं, पाटा पाडला, मुठभर मीठ आणलं गाडग्यातून, त्याच्यावर ठेवलं, शेजारी हिरवी मिरची आणून ठेवली. मग हे लई उड्या मारायला लागलं. बरं झालं समुद्राला सोडलं, गाढवावर बसायला मिळालं, गाडीत बसायला मिळालं, घर मिळालं, आई मिळाली. आणि यंदा होऊन सुद्धा जात आहे. तिला म्हणलं तुमचं नाव काय? ती म्हणली मी लवंगी कोल्हापूरची. तो म्हणला लग्नाचा काय आहे? म्हणली यावर्षी विचार. काय अपेक्षा? आई बापाला सांभाळलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, का लाथा घालून घराच्या बाहेर पडलं पाहिजे. ती म्हणली बावळ्या जास्त उड्या मारू नको, थोड्या वेळाने एक बुलडोजर येईन आपल्यावर फिरण. आला ना वरवंटा, चटणी तयार झाली, भोजन केलं, दुसऱ्या दिवशी नरकाला प्राप्ती झाली. जोपर्यंत समुद्रात होतं तोपर्यंत जग नमस्कार करत होतं. आता थुंकून सुद्धा कुणी पाहिना का? तसं आमचं जीवन नरकमय झालं, कारण चित्तानं देवाची आठवण सोडली. काय झालंय? मूळ तत्वाला सोडल्यामुळं चिंता निर्माण झाली. ऐका, विवर्तवादात सांगतो, अग्नीनं एकदा ठरवलं की नदीच्या पाण्यात शिरायचं आणि पाणी गरम करायचं. कधी करीनो? नदीत अग्नी शिरला आणि विजला. नदीताई म्हणली काय अग्नी दादा, कस काय वाटतंय? बरं वाटतंय का? अग्नी दादा म्हणला आता मी तुझ्या अखत्यारीत आहे, पण एक दिवस तू जर माझ्या अखत्यारीत आली ना, तुला सोडत नाही. तेच नदीचं पाणी मोठ्या पाईपलाईनी वाटतं गावच्या टाकीत आलं, तिथून छोट्या पाईपलाईनी वाटतं नळाला आलं. आता पातेलं भरलं, चुलीवर किंवा गॅसवर गेलं, खालून अग्नी लागला, उकळावं लागलं. अग्नी म्हणला काय नदीताई, कस काय वाटतंय? नदीताई म्हणून का गुदगुल्या होतात? उकळावं लागलं. जोपर्यंत स्वस्थानात होतं, विरोधी तत्वाचं सुद्धा काही चाललं नाही, अग्नी सुद्धा उकळू शकला नाही, पण मूळ तत्वाला सोडलं आणि उकळावं लागलं. आज तुमचं आमचं जीवन जे दुःखी झालंय याचं कारण आमच्या चित्तानं मूळ तत्वाची आठवण सोडली. काय झालंय? मूळ तत्वाची आठवण सोडली आणि त्याच्यामुळे दुःखे. बरं, चित्ताला आठवण आहे. चित्त डाटा कलेक्टर आहे. काय डाटा कलेक्टर आहे चित्त. याला काही तुम्ही रविवार वडापाव खाला तरी चित्ताला आठवण आहे, गुलाबजामुन खाले तरी आठवण आहे, अजून तुम्ही काही खाल्लं तरी आठवण आहे. चित्ताला आठवण असते. कशी सांगू? बायोलॉजी सांगतो, ऐका. फार गोड चिंतन. मला सांगा, एकानं 20व्या वर्षी माळ घातली, त्याला उपरती झाली. त्याच्या अगोदर त्यानं सगळे विषय भोगले, सगळं खालंय आणि ते मुंबईला फिरायला गेलं. त्यानं कोकणी बाया पाहिल्या. कोण? ते लुगड्या गुडघ्या एवढं, वेणी केसांना लावलेली, वरती टोपली, त्याच्यात लांब लांब सफरचंद, ही सगळी पाहिली आणि डोळ्यांनी पाहिलं आणि त्यांनी मनाला सांगितलं की हे कुठंतरी पाहिलंय. मनानं काय केलं म्हणजे चित्तानं मेंदूला विचारलं हे कधी पाहिलंय. हे सगळी घटना घडल्याच्या नंतर चित्त म्हणलं नुसतं पाहिलं नाही तर याचं सेवन सुद्धा तू केलंय. आता ते मग मन चित्त म्हणलं याची टेस्ट काय होती. त्यावेळी लाळ ग्रंथी सोडली. काय झालं? शरीरामध्ये मेटाबॉलिझम बिघडलं आणि तसे तसे विचार आल्यावर लाळ सोडली. हे थुंकलं. याच्या बरोबर जे होतं का नाही ते म्हणते काय किळस आली हो याला. किळस आली होती का लाळ सुटली? मला तुमच्या डोक्याचा गोविंदा करायचा नाही.
पण चित्ताला आठवण आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं, तुम्ही काही जरी केलं, चित्त डाटा कलेक्टर आहे. चित्त तुम्हाला झोपू देत नाही. एखादी बाई सगळं उरकलं, घरातले लग्नाला गेलेत आणि लग्नाला गेल्यानंतर सगळं काम उरकून शेजारच्या बाईकडे झोप बसायला गेली. ती म्हणते, ताई लग्न झाल्यापासून कधी आला नाही तर आज आला तो. ती म्हणते, आमच्या सगळ्या घरातले गेले हो लग्नाला, मी घर आवरलं, फरशी मारली, सगळं झालं, धुणं झालं आणि मला घर खायला उठलं. काय झालं? आता घर कुठं खात असते का? तिला मागचा चित्रपट आठवायला लागला. ही चित्ताची आठवण आहे. काय बोलतोय मी कळत? रात्री झोपताना सुद्धा लोक उठून बसतात. बायको म्हणते, काय झालं? तो म्हणतो, काय नाही, स्वप्न पडलं. स्वप्न पडलं नाही, चित्रपट लागला. काय झालं? चित्ताला आठवण आहे. मग तुकोबाराय म्हणले, मायावी जगताची आठवण करून आपण जर जीवन मातीत जात असेल, भरत राजा हरणाची आठवण करून जर हरणाच्या गर्भाला जर जात असेल, तर आम्हाला हे मायावी जगत नको. प्रभू तुझ्या चरणाशिवाय आम्हाला कशाची आठवणच नको. अभंगाच्या पहिल्या चित्तायसी नको देऊ आठवण, देऊ आठवण, देऊ आठवण, चित्तायसी नको देऊ आठवण, चित्तायसी नको देऊ आठवण, चित्तायसी नको देऊ आठवण, देऊ आठवण, चित्तायसी नको देऊ आठवण, जेणे देवाचे चरण अवतरे, राम नाम ध्वनी आलिया वचन, राम नाम ध्वनी आलिया वचन, राम नाम ध्वनी आलिया वचन, राम नाम ध्वनी, राम नाम ध्वनी, राम नाम ध्वनी आली. सांगितलं, प्रभू माझ्या चित्ताला अशी आठवण देऊ नको. बरं, आठवणी वाईट असतात बरं काय, झंझावातासारख्या असतात. कुठून येतात, कशा येतात माहिती नाही, पण शांतीचं समुद्र हेलावून टाकतात, चित्ताला दोलायमान करतात. त्याचं नाव आठवणी आहे. मग परमात्म्याशिवाय कुणाचे चरणच आठवायचे नाही आणि कुणाचे चरण आठवण्या योग्य सुद्धा नाही. ऐका बरं प्रभू, एवढंच झालं नाही तर जे राम नाम आहे ना, ते माझ्या कानातून हृदयामध्ये स्थिर व्हावं. बरं का, राम मी कधी कधी विचार करतो, उत्तम मॅनेजमेंट प्रभू रामचंद्र आहे, लीडरशिप क्वालिटी प्रभू रामचंद्र आहे. आपल्यातलाच राम आपण शोधला पाहिजे. बरं का, हे आपला आपला राम बाहेर शोधण्याची गरज नाही. मंदिरात जाऊन लोक सुधरतील असं नाही. बाथरूम अंग धुवायचं काम करतं आणि मंदिर मन धुवायचं काम करतं. पण महाराष्ट्रातली लोक बाथरूम मध्ये अंग चुळीत बसलीत. त्यांना मंदिरात जाऊन मन धुवावं असं वाटत नाही. तुम्हाला सांगू, ही मंदिरं गावाच्या बाहेर, विठ्ठलगड आपला लई चांगला आहे, गावातली मंदिरं सगळी बाहेर काढली पाहिजे आणि स्मशानभूम्या गावाच्या चौकात केल्या पाहिजे. कुठं केल्या पाहिजे? हा, तुम्ही म्हणाल उलट सांगता काय? हो, मंदिरात आला तर मृत्यू आठवेलच याची गॅरंटी नाही, पण अर्ध जळालेली प्रेते पाहिली ना चौकातून जाता येतात, तर देव आठवल्याशिवाय राहणार नाही. वाक्य ध्यानात ठेव, आठवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मरणाची सगळी साधन सामुग्री तयार आहे. गुलाल तयार आहे, लाकडं तयार आहे, बुक्का तयार आहे. फक्त बाजारातून आणायचा अवकाश. जाळण्याची जागा सुद्धा तयार आहे, घरातून तिरडी उचलून तिथे न्यायचा अवकाश. पाहुणे सुद्धा निघालेत, फक्त निरोप पोचायचा अवकाश. रडणारे सुद्धा तयार आहे, फक्त गेला म्हणण्याचा अवकाश. आपण डोळे मिटले की अर्ध्या तासाच्या आतमध्ये गबाळ जमा होईल. चिता पेटवली जाईल. चिता पेटण्यापूर्वी चेतना जागृत करा आणि अस्तित्व विखुरण्यापूर्वी आस्था निर्माण करा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. लीडरशिप क्वालिटी एवढी आहे रामाकडे. फक्त राम जर शब्द जरी आपल्या कानातून गेला, रकार मात्रेन बहिर निर्याती पातका पद्मपुराणात सांगतं, रा म्हणलं की आतली पाप बाहेर. आणि परत मकार कपटवत, मकार म्हणलं की ओष्ट वर्ण आला आणि कपाट बंद करायचं ओठाचं. राम हमारा भजन करे हम बैठे आराम. पण राम एकदा भेटला ना,
का आराम मिळाल्याशिवाय राहत नाही. तो कानातून आतमध्ये गेला पाहिजे आणि चित्तामध्ये स्थिर झाला पाहिजे. राम उत्तम मॅनेजमेंटकार आहेत, लिडरशिप कॉल. मला सांगा, सुग्रीव बरं का आत्महत्या करायला निघालं होतं, बायको पळवली वालीनं, सगळं झालं, नैराश्याच्या गर्तेत होता, पण सुग्रीवाला मोटिवेट करून राज्य दिलं आणि सुग्रीवाला उत्तम राज्यकर्ता बनवलं. मला सांगा, डिप्रेशन मध्ये गेला होता सुग्रीव. लिडरशिप क्वालिटी किती. हनुमंताला काही सांगितलं नाही, फक्त सीतेचा शोध करू नये. पण हनुमंत असा एक एक वीर घडवला. मला सांगा, हनुमंतराय गेले बरं का, गेल्याच्या नंतर सीतेचा शोध केला. रॉकेल सुद्धा लंकेतलंच, चिंध्या सुद्धा लंकेतल्याच आणि जाळली सुद्धा कोणाची, त्याचीच. याला म्हणायचे उत्तम सेवक. मालकाला धक्का नाही लागून दिला. मला सांगा, आपण एक काम सांगितलं तर ड्रायव्हरला 10 वेळा ते आपल्याला विचारतं काय करायचं, आणि आपण त्याला 10 वेळा सांगतो. पण याला द्रोणागिरी आणायला सांगितलं आणि तिथं गेल्यावर विसरलं. अख्खं मेडिकल स्टोअर घेऊन आलं. काय केलं तुम्ही जर विचार केला ना, एक एक माणूस असा घडवला आहे प्रभू रामचंद्राने. सगळी राज्य मिळवली. मला सांगा, वालीला मारलं, राज्य सुग्रीवाला दिलं. रावणाला मारलं, राज्य बिभीषणाला दिलं. किती मोठं. कुठंच लोभ नाही. राम आला की सगळंच जातं आणि आराम मिळतो. कामही निर्माण होत नाही, क्रोधही निर्माण होत नाही, लोभही निर्माण होत नाही, मत्सरही निर्माण होत नाही. कारण हे सगळे विकार ऊर्जा आहेत. काय ऊर्जा आहेत. जसं डीपीवर लोड आला का त्याचा स्फोट होतो, पण त्याला एनर्जी कन्झर्वेशन रूल लावायचा. ऊर्जा अक्षयतेचा नियम. एनर्जी नायदर क्रिएटिव्ह नॉर बी डिस्ट्रॉय, इट इज अ ट्रान्सफर वन स्टेज टू अनदर स्टेज. काम निर्माण करू शकत नाही तुम्ही, क्रोध निर्माण करू शकत नाही, डिस्ट्रॉय सुद्धा करू शकत नाही. फक्त एका जागेवरून दुसरीकडे नेऊ शकतो. म्हणून तो कुठं लावायचा तर कानानं ऐकायचा आणि हृदयामध्ये स्थिर करायचा आणि सगळे विकार त्याला देऊन टाकायचे. कारण ते गोड नाम आहे अभंगाच्या द्वितीय चरण. राम नाम ही ताकद आहे बघा नामाची. पंगू लंघयते गिरीम मुकम करोती वाचालम. मला सांगा, ही अवस्था आहे नामाची. ज्यावेळी चोऱ्या करायला कृष्ण जायचा ना, एक दिवस सगळ्या गवळणी बसलेल्या आहेत, पहारा देत आहेत आणि बोबड्याला एक दाराची फट आहे, त्यातून आतमध्ये कृष्णाला वाटलं तर मी घालीन यांना सगळ्यांना सांगितलं डोळे मिटा. सगळ्यांनी डोळे मिटले पण बोबड्यानं मिटले नाही. म्हणलं हा कसं बाहेर घालतो, या काय मंत्र म्हणतो, एवढा मला कळाला. म्हणजे मी कृष्णच झालो उद्यापासून. कोण म्हणतो? बोबड्या. बारीक 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 आतमध्ये नेलं देवानं, सगळ्यांना आतमध्ये नेलं, पण याला अर्धा आतमध्ये अर्धा बाहेर ठेवला. असा गवळणींनी मारला. सुजला. देवा बाहेर कड, वाचव वाचव म्हणले, नाम घे, साधना कर. किती मोठा प्रसंग येऊ द्या, नामानन साधनेनं तुम्ही बाहेर पडू शकता. काय तुम्ही
तुम्ही मार्ग एकदा चुकला बाकी मार्गाला जाऊ नका. बास राम नाम बस झाला आपल्याला. आलिया वचन राम नाम ध्वनी ऐकावे ते कानी आईशी गोडी. आयुष्यामध्ये विकारांचा संग करताना सगळ्यात विकार जर मोठा असेल तर तो मत्सर नावाचा आहे. मत्सर मगाशी बोलून गेलो. छोट्या छोट्या गोष्टीत मत्सर आहे हो माणसाला. छोट्या छोट्या गोष्टी माणसाचं चित्त तरंग हलवतं. 1 कोटीची गाडी गेली ना, समजा आता 20-30 लाखाची गाडी आपल्याकडे, ते शेजारून जर 1 कोटीची गेली ना, आपल्याला 20-30 लाखाच्या गाडीचं समाधान नाही. आपल्याला वाटतं ती आपल्याकडे काय नाही. आपण घातल्या दागिन्याचा आनंद नाही, दुसऱ्यानं घातल्या दागिन्याचा त्रास जास्त आहे. काय बोललो, आरशा पुढे उभं राहते म्हणते टक्कल नव्हता पाय नो, मग मी किती चांगला दिसलो असतो. देवानं सगळं दिलं पण मला नाक चांगलं दिलं नाही. देवानं सगळं दिलं पण ढेर मुठी दिली. देवानं सगळं दिलं पण मला काळे पण दिलं. अरे तुझ्यासारखं एकच मॉडेल बनवलंय. सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ लव्ह, सेल्फ इम्प्रुव्हमेंट काही आहे की नाही? स्वतःवर प्रेम करायला शिक ना. जसं दिलंय तसं देवानं मी एकटाच दिलाय, एकटाच बनवलाय. अभिमान काय आहे की नाही? पिरॅमिड काही आहे की नाही? स्वतःच नसतंय हो. आणि आनंद मानी जावं माणसानं. 1 कोटीची जरी गाडी गेली ना शेजारून तर म्हणावं माझी गाडी, मी त्याला राऊंड मारायला दिली. काय दिली? येईन घेऊन आज ना उद्या. काय ताण घ्यायचं मला सांगा. एक जण फटाके वाजवत होता आणि एक जण उमऱ्यात बसून रडत होता. एक साधू चालला होता रस्त्यानं. तो म्हणला का रडतो? म्हणला बघा ना देव सुद्धा अशांच्याच मागे हो. फटाके वाजवत्यात पोरण, माझी पोरण, मला काहीच नाही, मी अगरबत्ती नाही घरामध्ये. साधू म्हणला चिंता कायला करतो? काम कोण करत असते? म्हणले नोकर. बसलेला कोण असते? मालक. मग असं समज ना म्हणावं दिवाळी आली, तुझा नोकर आहे, त्याला फटाके तो वाजवायला लावलीत. काय लावले? लांब बसून आनंद घे, काही ताण घ्यायचं नाही. चित्ताला समाधानी ठेवण्याच्या छोट्या छोट्या ट्रिक आहे आपण केल्या पाहिजेत ना. आपण करत नाही ते दुर्दैव आहे. करत नाही ते दुर्दैव. आनंदी राहिलं पाहिजे. आनंदी राहत नाही. तुम्हाला सांगू का, आपण हा महिला वर्ग आहे ना, नखापासून केसापर्यंत मॅचिंग आहे. त्याची मॅचिंग झाली की पप्पूची मॅचिंग आहे. पप्पूची मॅचिंग झाली की पप्पूच्या पप्पांची मॅचिंग आहे. पण या मनाची, या चित्ताची मॅचिंग कधी परमात्मा बरोबर केली? अरे बसायला सोफा सेट आले, चहा प्यायला टी सेट आले, बायकांच्या गळ्यामध्ये डायमंड सेट आले, पण माणसांचा माइंड मात्र अपसेट आहे. कसा आहे? आणि जोपर्यंत माणसाचा माइंड सेट होत नाही तोपर्यंत परमात्मा भक्ती घडत नाही. मत्सर छोट्या छोट्या गोष्टीत मत्सर आहे. छोट्या छोट्या. मला सांगा, पूर्वीच्या काळी सासवा सुनांना तेल देत नव्हत्या, शॅम्पू देत नव्हत्या, काही नव्हतं. असा केसांचा झाप वाढायचा त्यांचा. तो पदर घ्यावा असं काही नाही बरं का, कोणत्याच ग्रंथात नाही पदर घ्यावं. फक्त तो पूर्वीच्या काळी हे सगळी व्यवस्था नव्हती म्हणून आपल्या सासऱ्याची आबरू जाऊ नये, आपल्या नवऱ्याचं नाव जाऊ नये म्हणून तो केस सांभार झाकण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे पदर आहे. काय नाही तर काही नाही तसं. आत जुन्या सासवा ज्या होत्या ना, तो जर माहेरचा भाऊ बाप आला ना, तिला सांगा पदर घ्या म्हणावं, नाही तर कपाळाला खिळा ठोका, त्यात अडकव म्हणावं पदर. एवढ्या राट बोलायच्या त्या सासवा. त्यावेळी सासूरवास होता. ऐका, पूर्वी सासवा सुद्धा मारायच्या सुनेला. आता तसं नाही. आता सुना सुद्धा कधी कधी, हा ते पुढच्या कीर्तनात पाहू आपण. बरं ती सासू का तिला शॅम्पू द्यायची नाही, का तिला तेल द्यायची नाही? कारण हिला जर तेल दिलं, हिला जर शॅम्पू दिला तर ही सुंदर दिसेल आणि माझं पोरग हिच्या ताब्यात जाईल. किती किती मत्सर होता मला सांगा. छोट्या छोट्या गोष्टी. मला सांगा, दोन्ही मोठ्या पुरीच्या लग्नात तिची धाकली बहीण निरखून पाहते बापाने हिला काय काय दिले. कळलं नाही काय तुम्हाला? कळेल दमादमान. कारण पुढे तिचं लग्न असतंय. इतका मत्सर असतो. मला सांगा, नवरा बायको दोघ जण लग्न झालं ना, सुंदर जीवन असते, पण कालांतराने एखादी पोरगी होऊ द्या, बापाचं लेकीव प्रेम जास्त असते. ऑफिसला निघाला ना, दिदे माझी बॅग आण, दिदे माझे सॉक्स आण, दिदे माझे रुमाल आण, दिदी मला पाणी दे. मग हिला वाटतं कालपर्यंत मला आवाज देत होते, आज आता मात्र प्रेम विभागलं गेलं, मत्सर तयार झाला. आणि पोरगी वयात आली का लगेच ती म्हणते, पप्पेच्या बापा तुम्हाला तर काही काळजी नाही, घरात काही लक्ष नाही, दिदीचं कधी पाहायचं. आता मोठी झाली ना, ती मोठी झाल्याचं दुःख नाही, हिचं प्रेम विभागलं हे दुःख मोठं आहे. काय तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मत्सर आहे. पण तुम्हाला सांगू, मत्सरानं कधीच भलं झालं नाही. त्याचा लाभ हा दुःखच आहे. कारण अभंगाच्या मत्सराचा ठाव शरीरे नसावा, मत्सराचा ठाव शरीरे नसावा, मत्सराचा ठाव
संवत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे बिन जीवा दुःख देतो विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. शांती नावाचं एक वैभव अंतरंगामधला दागिना आहे. शांती शांती कशाला म्हणायचं? योग वासिष्ठानं सांगितलं शांती कशाला म्हणावं? अंतकरणात जिथं विचार लुप्त पावतात त्याला शांती म्हणावं. काय म्हणावं? जिथं विचारच संपतात आणि स्थिर चित्त होऊन जातं त्याला शांती म्हणावं. योग वासिष्ठानं फार त्याचा शांतीचा उद्भव सांगितला. आता शांती राहिली नाही, कारण मी एक प्राणी पाहिला 1 मिनिटात रंग बदलितो, त्याचं नाव सरडा आहे. ज्या झाडावर जाईल ग्रास्पिंग करतो त्वचा ज्ञानानं, लगेच कलर बदलतो. पण सरड्यापेक्षा रंग बदलणारा एक प्राणी आहे, त्याचं नाव माणूस आहे. कोण आहे? तुम्ही जा ना स्मशानभूमीत, एखाद्याच्या मैतीला निघालं ना, अशी गाडी कशी घेर बदली ती. अरे त्या गेट पर्यंत स्मशानभूमीच्या जातपर्यंत गप्पा आणताय. मोदी साहेबांना काय केलं पाहिजे, शिंदे सरकारनं काय केलं पाहिजे, उद्धव साहेब कोणाची काट्याची टक्कर होईल, आणि आतमध्ये गेलं का असं तोंड बारीक करता सगळं दुःख याच्या माथ्यावर आलं का. आणि मग भाषण करायला जे उभे राहतात ना, त्यांचं पेटंट वाक्य आहे, यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. आता त्या शांतीचा उद्भव कुठं? बरं, कोणाला यांनी मागितल्यानं त्याला मिळणार आहे का? मला सांगा. ते जे मिळलं ना ते म्हणतं मी सगळं मिळालं, मला गाडी बंगला नोकर चाकर बायका पोरं, एकच गोष्ट मिळाली नाही, त्याचं नाव शांती आहे. तेवढी तुम्ही मागून घ्या. कोणाकडे सांगितलं? पण दुसऱ्यानं मागून चालत नाही गड्या ते. शांती परते नाही सुख, ही रावगेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा. शांती दागिना आहे मायबाप. शांती एवढं आहे, तुम्ही जर शांती धरली नाही ना, हृदयाची नस तुटली ना, 30 फूट रक्त मारती. एवढी हृदयाची ताकद आहे. तुम्हाला राग आल्यावर काय होत असेल याचा विचार केला काय? तुम्ही विचार करा. म्हणून शांती जर ठेवली ना, आपोआप ब्रह्मत्व मिळतच आपल्याला, वेगळं काही नाही. रस्त्यानं साधू चाललाय, त्यानं एकाला विचारलं किती वाजले, त्यानं तिच्या डोक्यात 1 काठी आणली, म्हणले 1 वाजली. साधू नाचायला लागला. शेजारचा म्हणला पागल झाले काय महाराज तुम्ही, तुमच्या डोक्यात काठी मारली तरी तुम्ही नाचता. तो म्हणला मी काठी मारली म्हणून नाचत नाही, नशीब समजितो का मी 1 तासापूर्वी याला विचारलं नाही किती वाजली. किती? 12 वाजले होते. 12 काठ्या खाण्यापेक्षा 1 खालीली बरी. हे साधूचं जीवन आहे शांती. महावीर स्वामी एका आंब्याच्या झाडाखाली साधना करतात. काही पोरं आंब्याच्या झाडाला दगडी मारतात. एक थोराड पोरगा आलं आणि त्यानं दगड भिरकवला, बिरबिर करत गेला. आंब्याच्या झाडाला लागायच्या ऐवजी महावीर स्वामींच्या कपाळाला लागला. रक्त बंबाळ झालं, साधना भंग झाली. साधनेतून बाहेर आले, अंग भिजलं, रक्तानं भिजलं. पोरं घाबरली बावरली, पळायला लागली. ते थोराड पोरग म्हणलं थांबा रे, महाराजांची माफी मागू. जवळ गेले. महाराज तुम्हाला नव्हता मारायचा हो, चुकून लागला, आम्ही आंबे पाडत होतो महाराज, चुकून तुम्हाला दगड लागला. महावीर स्वामी रडायला लागले ढसढसा. महाराज वेदना होतात का हो, तुम्हाला लागलं का जोरात, माफ करा महाराज, तुम्हाला नव्हता मारायचा, आंबे पाडत होतो आम्ही. महावीर स्वामी म्हणले बाळांनो, मी रडतो याच्यासाठी नाही की मला दगड लागलाय, मी रडतो याच्यासाठी नाही की माझं अंग रक्तानं भिजलंय, मी रडतो याच्यासाठी नाही की मला वेदना होतात, मी रडतो याच्यासाठी का त्या आंब्याला दगड मारला तर त्यानं तुम्हाला 2 आंबे 10 आंबे दिले, पण मला दगड मारला तर मी काहीच देऊ शकलो नाही म्हणून मी रडतो. किती शांती अंतरंगामध्ये. मला सांगा, मला सांगा, भगवान बुद्ध एका बाईच्या घरात भिक्षा मागायला गेले. ती बाई म्हणली बाबा भिक्षा द्यायला काहीच नाही. महाराज म्हणले पीठ असन तर द्या, नाही. शिळी भाकरी असन तर द्या, नाही. भगवान बुद्धांनी बाजूला पाहिलं, एक आवळ्याचं झाड होतं. म्हणले या झाडावरचा एक आवळा द्या. ती म्हणली बाबा हा आवळ्याचं झाड आमच्या दोघात आहे, माझ्या दिरात आणि माझ्यात. 1 वर्षीचा बहार तो खातो आणि 1 वर्षीचा बहार मी खाते. या वर्षी झाड त्याच्या नावावर आहे, त्यामुळे मी देऊ शकत नाही. त्यावेळी भगवान बुद्ध म्हणतात बाई तुझ्या उंबऱ्यातली माती तरी दे.
त्या बाईला क्वेश्चन मार्क पडला. आवळा मागितला मान्य, पीठ मागितलं मान्य, शिळी भाकर मागितली मान्य, माती नेऊन हा काय करणार बाबा, तुम्ही माती नेऊन काय करणार? ते म्हणले बाई तुझ्या घराची परिस्थिती वाईट आहे, तुझ्याकडे पीठ नाही, भाकरी नाही, आवळा देऊ शकत नाही, पण तुला द्यायची सवय राहावी म्हणून मी उंबऱ्यातली माती घेऊन चाललो. काय म्हणलं याला म्हणा संत जीवन आहे. कबीर महाराज भजन करायचे बरं का, भजन करायचे. अंधार पांघरुणी जगसारी झोपी गेले, एक तारी घेऊनी कबीर गातो दोहे. भजन करायचे आणि त्यांच्या पुढे एक वेश्या राहत होती नाचगाणं करणारी. संध्याकाळ झाली की कबीर महाराज दोहे गायचे आणि ग्राहक वेश्येकडे जायला निघायचे. त्यागी मनुष्य भोगी माणसाला त्याच्या भोक्तृत्वाची जाणीव करून देत असतो, म्हणून भोगी माणूस नेहमी त्यागी माणसाच्या चरणाला नतमस्तक होत असतो. कोण कुणाच्या पाया पडाय रे का मला सांगा, कोणी पडत नाही. त्याच्या भोक्तृत्वाची जाणीव करून देतात त्यागी माणसं आणि म्हणून पाया पडत असतात. कबीर महाराजांचे दोहे टोचायचे असे आणि पुढे जाणारी माणसं भजनाला बसायची. हळूहळू हळू लाजा वाटायला लागल्या पुढे जाणाऱ्यांना आणि सगळेजण भजनाला येऊन बसायला लागले. त्या वेशेचा धंदा मंदावला. तिने त्याच्या याराला सांगितलं का या कबीर महाराजाची झोपडी एकदा पेटून टाक, नाही तर आपलं जगणं मुश्किल होईल. अमावस्येची रात्र, अंधार पडला. कबीर महाराजांची झोपडी पेटवली. कबीर महाराजांनी एकतारी घेतली आणि अंगणात येऊन भजन गाऊ लागले. तेवढ्यात ती वेश्या आली. ती म्हणजे महाराज वाईट नाही वाटलं काय झोपडी पेटली? कबीर महाराज म्हणतात बरं झालं, एकदाचा मोह संपला. कुठेही गेलो तरी तिच्यासाठी परत यावं लागत होतं. तिच्यासाठी म्हणजे झोपडीसाठी यावं लागत होतं. दरवाजा लावला का नाही झाडून घ्या, त्यापेक्षा आता भजन करायला रिकामा झालो. पण एवढ्यात काय झालं, वारा सोसाट्याचा आला आणि त्या ज्वाळा ज्या झोपडीच्या होत्या का नाही या विषयाच्या मालाला लागल्या इकडं आणि महाल पेटला. मग ठणठणा बोंबलायला लागली. महाराज म्हणली महाराज तुमची झोपडी अशी पेटली नाही हो, मला माफ करा, माझ्या यारानं पेटवली. त्याने सांगितलं. कबीर महाराज हसू लागले. तेरे यार ने मेरी झोपड़ी जलाई, लेकिन मेरे यार ने तेरा महाल जलाया. हिसाब बराबर. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. तो का मने राहे अंतरी सीताला, तो का मने राहे अंतरी सीताला, तो का मने राहे अंतरी तो का मने राहे अंतरी तो का मने राहे अंतरी सीताला, तो का मने राहे अंतरी सीताला, मने राहे अंतरी सीताला, तो का मने राहे अंतरी सीताला. शांती हे अंतरी शीतळ, शांतीचे ते बळ क्षमांगी, आलिया वचन रामनाम ध्वनी, ऐकावे ते कानी ऐशी गोडी. ज्ञानेश्वर माऊली आधारेश्वर